जय भीम. तू थांब. तू जय भीम बोलण्याच्या अगोदर ना एक प्रामाणिक प्रश्नाचं उत्तर दे आणि त्यानंतरच जय भीम बोल. आज तू बाबासाहेबांना खरंच फॉलो करतोयस, त्यांच्या विचारांना खरंच फॉलो करतोयस का त्यांचा फक्त नावाचा उपयोग करून घेतोयस? थोडं विचित्र वाटलं ना ऐकायला. तू बाबासाहेबांचा फॉलोअर आहेस का फॅन आहेस? कारण फॉलोअर हा चेंज होतो, फॅन हा फक्त उगाच आवाज करतो. कटू सत्य काय माहितीये का? आज आपण बाबासाहेबांना फॉलो करत नाही, आपण फक्त त्यांच्या नावाचा यूज करून घेतोय. नमस्कार, मी हरेश्वर गुरुनाथ सोनसुरकर. आज बाबासाहेब या विषयावरती इतिहासात न जाता वास्तवामध्ये बाबासाहेब हा विषय काय ना हा समजून घेऊया. जे कोणी उगाच फॅनचा कांगावा करतात ना, त्यांना हा व्हिडिओ बऱ्यापैकी अनकम्फर्टेबल वाटेल, कारण वास्तविकता त्यांच्या समोर आता येणार आहे. सुरुवातीला सांगतोय की बाबासाहेबांना आपण किती समजलोय ना, हे या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचंय आणि बाबासाहेबांना कितपत समजून घ्यायचंय हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच कळेल. 14 एप्रिल 1891 महू येथून सुरू झालेला हा क्रांतीचा प्रवास म्हणजे शाळेमध्ये शिक्षण घेताना त्यांना बाकावर बसवलं नाही जायचं, त्यांना वेगळं कुठेतरी बसावं लागायचं. पाण्यासाठी तर त्यांना लिटरली लहानपणी संघर्ष करावा लागला आणि आता आपण बॉटल्स अशीच एक्सचेंज करतोय. पण त्यांनी हार नाही मानली. त्यांनी निवडलं ते शिक्षण. कोलंबिया युनिव्हर्सिटी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, जिथे पोहोचणं अशक्य वाटतंय आताच्या काळात सुद्धा ना, त्यांनी त्या काळामध्ये जाऊन शिक्षण घेतलं, कारण त्यांना माहिती होतं शिक्षण हेच खऱ्या स्वातंत्र्याचं शस्त्र आहे. साहेबांनी फक्त बोलूनच लढा दिला नाही, त्यांनी रस्त्यावर उतरून लढा दिला. महाडचा सत्याग्रह म्हणजेच पाण्यासाठी लढा, पण तो पण समानतेसाठीच, बेसिक ह्युमन राईटसाठी. काळाराम मंदिर आंदोलन असू दे, देव सगळ्यांचाच असेल पण मंदिर सगळ्यांसाठी का नाही, हा सुद्धा खरा सवाल त्यांचाच होता. मग हे आंदोलन नव्हतं, हे होतं मान सन्मानासाठीचं युद्ध. आणि मग भारतीय संविधान, आज आपण जे अधिकार वापरतो, एज्युकेशन, इक्वालिटी, फ्रीडम, ह्या सर्व जे आहेत ते आपल्याला दिलेत बाबासाहेबांनी. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा स्लोगन नाही, हा म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला जगण्यासाठी दिलेला हा कानमंत्र. पण हा कानमंत्र बाबासाहेबांचे फॉलोअर म्हणणाऱ्या लोकांपैकी किती जण वापरतात? आता वास्तविकतेवरती बोलतात. आज बाबासाहेबांच्या नावाचा वापर कुठे कुठे केला जातो? 14 एप्रिल आली की मोठे मोठे शोज करायचे, रॅल्या काढायच्या, पांढरे कपडे घालायचे आणि मिरवत बसायचं. मिरवा, प्रॉब्लेम कोणालाच नाही, मलाही नाही, आम्ही सुद्धा जातोच राहिलो. 6 डिसेंबर आलं की भावनिक पोस्ट टाकायच्या, व्हॉट्सअप स्टेटस, इन्स्टा, सगळ्या सोशल मीडियावरती स्टेटस टाकायच्या, स्टोरी टाकायच्या. पण वर्षाच्या 365 दिवसांपैकी हे 2 दिवस साजरा करायचे आणि उरलेल्या 343 दिवसांचं करायचं काय? 0. बरोबर ना? हेच होतं, अजून काय करताय तुम्ही मला सांगा. आणि हो, विसरलोच, 1 जानेवारी म्हणजे इतिहास आठवण्याचा दिवस. पण काही ठिकाणी तो फक्त विचारांचाच दिवस राहत नाहीये, फक्त गर्दी, पॉवर शो आणि गोंधळात बदलतो. कारण असं म्हणतात, जिथे विचार हवा होता तिथे आवाजच जास्त आहे. जन माणसांचाच नाही बोलत आहे मी ओव्हरऑल सगळ्यांबद्दलच बोलतोय. इलेक्शन जवळ आले की राजकारणी लोक येणार, बाबासाहेबांचा फोटोंवरती फोटोला सोड्या टाकून, फोटोला हार वगैरे घालून, आणि मग इलेक्शनचे वायदे केले जातात. आम्ही तुम्हाला शिक्षण देऊ, आम्ही तुम्हाला इक्वालिटी देऊ. पण एकदा इलेक्शन झालं की शिक्षण आणि इक्वालिटी दोघे होतात 0. आज इंस्टाग्राम, व्हॉट्सअप या ठिकाणी आपण बऱ्याच प्रमाणामध्ये स्टोऱ्याज वगैरे टाकतो. पण मला फक्त सांगा, बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून तुम्ही शेवटचं त्यांच्यावरचं पुस्तक कधी वाचलं होतं? आठवते तरी का तुम्हाला? हे झालं शिकण्याबद्दल. बाबासाहेबांनी अजून एक मंत्र दिला होता, तो म्हणजे संघटित व्हा. बाबासाहेबांनी सांगितलं संघटित व्हा, पण आपण जिथे कधी कधी एकत्र जमतो आणि त्याला काही डायरेक्शनच नसतं, त्याला संघटित व्हा असं म्हणताय तुम्ही? ती फक्त निव्वळ गर्दी झाली, एक गर्दी. 2011च्या आकडेवारीच्या अनुसार भारतातल्या टोटल बौद्ध समाजातले 80% तरुण तरुणी हे साक्षर आहेत. पण त्याच्यापैकी जर तुम्ही खरंच बाबासाहेबांना फॉलो करता तर मला सांगा, बाबासाहेबांनी जे शिक्षण घेतलं त्याच्यापैकी असं शिक्षण घेणारे बौद्ध समाजात किती लोक आहेत? अगदी बोटावर मोजण्या इतकेच, म्हणजे ऑलमोस्ट टोटल बौद्ध कम्युनिटीच्या फक्त 1%. आज आपण बाबासाहेबांच्या नावाने एवढा गाजावाजा करतोय, पण त्यांच्यासारखी मेहनत घेण्याचं काम मात्र कोणच करत नाहीये. आणि ही परिस्थिती आपण कुठेतरी बदलली पाहिजे. आणि एक उदाहरण जरा वास्तविकतेच देतो, तुम्हाला बघा रिलेट होतंय की नाही. एक मुलगा आपल्या समाजातला व्हॉट्सअपवरती, इन्स्टावरती बाबासाहेबांचे स्टेटस टाकतो, स्टोऱ्याज टाकतो, आणि तोच मुलगा कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये चिटिंग करून पास होतो.
ह्याला बाबासाहेबांचा आदर्श म्हणून जर तो पोरगा मिरवत असेल तर हे कुठेतरी चुकीचं आहे आणि हे आपल्याला सुद्धा कळलं पाहिजे. आजच्या वास्तविक जीवनामध्ये ना बाबासाहेबांचं नाव घेणं ना खूप इझी आहे, पण बाबासाहेबांसारखी मेहनत करणं ना हे खूप हार्ड आहे. आणि आता आपण जो आहे ना तो फक्त इझी मार्ग निवडलेला आहे. बाबासाहेबांनी जे शिकवलं, आपल्याला शिकवण दिली, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे 3 शब्द आपण अजूनही इग्नोरच करतोय. ज्या माणसाला पाणी मिळालं नाही त्याने या देशाला अधिकार मिळवून दिला. ज्या माणसाला वर्गात बसायला दिलं नाही त्याने आपल्याला एक संविधान लिहून दिलं. आणि त्याच बाबासाहेबांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या व्यतिरिक्त तुम्ही केलं तरी काय बाबासाहेबांचं? चला, तुम्ही बाबासाहेबांचे एवढे अनुयायी आहात तर मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही व्हिडिओ पॉज करून कुठेच गुगलवर जाऊन हे सर्च नाही करायचंय. आत्ता सांगा मला, बाबासाहेबांनी लॉ मिनिस्टर या पदाचा राजीनामा का आणि केव्हा दिला होता? आठवते का? नाही आठवणार तुम्हाला, कारण तुम्ही बाबासाहेबांना फॉलोच नाही करत आहात, त्यांचे फॅन आहात. हाच मला एक जो प्रश्न, हे 2 जे आहेत ना, हेच मला तुम्हाला दाखवून द्यायचं होतं, फॅन आणि फॉलोअर्स. कारण की फॅन आवाज करतो आणि फॉलोअर्स आपल्यामध्ये बदल घडवून आणतो. 14 एप्रिल जल्लोषात साजरे करा, पण त्याच वेळेला स्वतःला ट्रान्सफॉर्म सुद्धा करा. त्यांचं नाव वापरू नका, त्यांचा विचार जगा. कारण जिथे विचार हवा होता ना तिथे फक्त आपला आवाजच आहे. विचारच्या बाबतीत आपण एकदम शून्य. पोस्ट नाही, प्रोग्रेस नाही, क्राऊड नाही, कम्युनिटी नाही. बाबासाहेबांचा अपमान तेव्हा होत नाही जेव्हा लोक कोणी त्याला विरोध करतात. बाबासाहेबांचा अपमान तेव्हा होतो जेव्हा त्यांचं आपण फक्त नाव वापरतो आणि विचार त्यांचे आपण जगत नाही. आणि जाता जाता फक्त एकच मला एक हॉनेस्ट उत्तर द्या, तुम्ही खरंच बाबासाहेबांचे फॉलोवर आहात का फॅन आहात? जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही फॅन आहात का फॉलोवर. आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच करा. मी हरेश्वर गुरुनाथ सोनसरकर पुन्हा एकदा भेटून नवीन मुद्दे आणि नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराज. आणि हो, एक लक्षात ठेव मात्र जाताना, क्राऊड बनणं सोपं आहे, कम्युनिटी बनणं कठीण. जय भीम, जय भीम, जय भीम.